होनी को कौन टाळ सकता है किंवा जे घडायचं असतं ते कोणीच रोखू शकत नाही असं का म्हणत असतील या प्रश्नाचं उत्तर पुण्याच्या हडपसर मधला हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही पटेल। रस्त्याच्या कडेने चालताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष देत योग्य खबरदारी घेत या दोन मुली निघाल्या होत्या। मागून येणारा हा ट्रॅक्टर चालक सुद्धा वाहतूक नियमांचं पालन करत ट्रॅक्टर चालवत होता। मात्र पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यानं किंवा ट्रॅक्टरच्या ब्रेकनं घात केला तो ट्रॅक्टर या कारला धडकला आणि त्या कारनं दोन्ही मुलींना चिरडलं। त्यातल्या एकेला अंदाज आला होता, तिनं पळत कारच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कारचाच ट्रॅक्टरच्या शाळेतच चोरी करण्याचा डाव आखला। चेहरा लपवत चोरट्यांनी रात्रीच्या वेळी बंद शाळेत प्रवेश केलाय। उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये चोरटे रात्री शाळेचं कुलूप तोडून आत घुसले, मग एका कॅबिनमधील ड्रॉवर फोडला आणि लाखो रुपये लंपास केले।
चोरी करून या चोरट्यांनी पळ काढला. मात्र या घटनेमुळे घर दुकानात तर नाहीच, पण शाळा सुद्धा आता असुरक्षित झाल्यात अशी चर्चा रंगते. अचानक उठला आणि थेट मारायला लागला. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरातील. हा व्हिडिओ नीट बघा. यामध्ये तुम्हाला असं दिसेल की एक तरुण दुकानाच्या बाजूला शांतपणे बसलाय. यावेळी त्याच्यावर अचानक दुसऱ्या तरुणाने हल्ला केलाय. वरुण भिल्लारे असे हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तर हल्ल्यात विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालाय. या तरुणांमध्ये अगोदर किरकोळ वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवून हल्लेखोरानं अचानक चाकूने हल्ला केला. यावेळी तरुणाने प्रसंगावधान दाखवून स्वतःचं रक्षण केलंय. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. मंडळी, जाळपोळीचे सत्र थांबताना दिसत नाही. कोणीही येतं आणि लोकांच्या कष्टानं कमवलेल्या वाहनांना, घरांना आग लावून जात असल्याच्या गंभीर घटना आजकाल होताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार आता आपल्या नाशिकमध्ये घडलाय. तर मंडळी, होतं असं की पंचवटी परिसरात असलेल्या एका ऑटोमोबाईलच्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेल्या गाड्या उभ्या असतात. तेव्हा मध्यरात्री हा माथे फिरू इथल्या 7 दुचाक्यांना आग लावून त्यांना पेटवून टाकतो. मात्र दुचाक्या जाळण्याआधी तो गॅरेजमधल्या CCTV कॅमेऱ्याची सुद्धा तोडफोड करतो. तेव्हाची दृश्य आपण या व्हिडिओत पाहू शकताय. हे CCTV कॅमेरे फोडल्यानंतर त्याने या दुचाक्या जाळल्यामुळे पुढील घटना मात्र व्हिडिओत काहीच झालं नाही. मात्र या जाळपोळीत त्या दुचाकी जळून खाक झाल्यात. त्यामुळे या विकृतांना प्रशासनाचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो. तो दबक्या पावलानं आला. विडीचे झुरके मारत त्यानं आसपासचा अंदाज घेतला आणि दबक्या पावलांनी स्कूटर घेऊन पसार झाला. उत्तर प्रदेशच्या लखनौतल्या या चोरट्याच्या कारनामा तरी पहा. रस्त्याच्या कडेला उभ्या स्कूटरवर अगदी सहज बसावं तसं तो बसला. अंगी असलेली चोरी करण्याचं कसब पणाला लावून त्यानं हँडलचं लॉक तोडलं. त्यानंतर तितक्याच सावधगिरीने स्वतःची स्कूटर असल्याच्या आविर्भावात निघून गेला. कुणालाही वाटावं की त्याच्या स्कूटरमधलं पेट्रोल संपलंय किंवा तिच्यात बिघाड झालाय. इतक्या सहज म्हणजे पहा, तुमच्या घरासमोर वाहन उभं केलं असेल, त्याच्यावर CCTVची नजर असेल, तरीसुद्धा तुमचं लक्ष त्या वाहनावर असायला हवं. नाहीतर हे सरावलेले चोरांचे हात अगदी बेमालूमपणे तुमचं वाहन नाहीसं करतील. वाहन चालवताना किमान समोर आणि वेगावर नियंत्रण असायला हवं. या आवश्यक गोष्टी सुद्धा समजत नसतील तर अपघात होणारच. गुजरातच्या डीसामधील ही दृश्य. भरधाव वेगात असलेली बाईक आणि स्कूटीचा भयानक अपघात झालाय. समोरासमोर धडक झाली आणि दोन्ही दुचाकी काहीशा उडून रस्त्यावर आडव्या पडल्या. अपघातात बाईकवरील एक जण आणि स्कूटीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत. वाहन चालवताना समोर लक्ष नसणं हे दुचाकी स्वाराच्या चांगलं जीवावर बेतलंय. त्यामुळे तुमच्यासोबत सुद्धा असं होऊ नये म्हणून वाहन चालवताना नियमांचं पालन करा आणि वेगावरती मात्र नियंत्रण ठेवा.